आज देखील असंच झालंय। आज विशेष म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही मुंबादेवीच्या दर्शनासाठी सोबत आलेले आहेत आणि ठाकरे कुटुंबीय एकंदरीतच एकत्रितपणे मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलाय। आपण बोलूयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे यांच्याशी। सुस्मिता, आपण बघतोय की दोन्ही ठाकरे कुटुंब एकत्रितपणे मुंबादेवीच्या दर्शनाला आलंय। नक्कीच अनेक अर्थांनी ठाकरे कुटुंबाची मुंबादेवीला भेट ही अनेक अर्थांनी महत्वाची आहे। राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, मिताली ठाकरे या सगळ्या परिवारासह आता आपण बघतोय की मंदिराच्या गाभाऱ्याजवळ ठाकरे कुटुंबीय आलेले आहेत। ठाकरेच्या दोन सुना अर्थात रश्मी ठाकरे आणि शरद ठाकरे या सुद्धा इथे उपस्थित आहेत। सगळ्यात पहिल्यांदा देवाचं दर्शन घेतल्यानंतर, देवीचं दर्शन घेतल्यानंतर खरं मुंबादेवी ही मुंबईची आद्य ग्रामदेवता, आद्य देवता म्हणून समजली जाते। इथे जी मशाल प्रज्वलित केली आहे, देवीची ज्योत जी प्रज्वलित केली आहे, तुम्ही नतमस्तक होतील। या सगळ्या ठाकरे कुटुंबियांसोबत संजय राऊत सुद्धा आहेत। त्यामुळे एकत्रितपणे देवीचं दर्शन मकर संक्रांतीच्या दिवशी घेण्याचं नियोजन ठाकरे कुटुंबियांनी केलेलं आहे। एकमेकांशी संवाद साधलेला आहे। ज्या वेळेला ठाकरे कुटुंबीय मंदिराच्या गाभाऱ्यात यायला निघाले त्यावेळेला अनेकांनी त्यांना अभिवादन सुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळालं। त्यापासून जर आपण बघितलं तर ठाकरे कुटुंबियांनी वारंवार एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय। अर्थात थेट मुंबादेवीचं अर्थात ज्या मुंबादेवीमुळे मुंबईला मुंबई हे नाव मिळालं, बॉम्बेचं नाव मुंबई झालं, बरोबर। हे स्थळ या मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी आता सगळे ठाकरे कुटुंबीय आहेत। खाली उतरताना आपल्याला दिसत राज ठाकरे, उद्धव ठाकरे, त्यानंतर आपण बघितलं तर संजय राऊत सुद्धा आहेत, शर्मिलाताई आहेत, त्याचबरोबर लक्ष्मीताई आहेत। एकत्रितपणे आता देवी ज्योतीसमोर नतमस्तक होणार आहेत आणि त्यानंतर देवीची ओटी ठाकरे कुटुंबियांकडे सुरू होणार। निश्चितच सुस्मिता, आपण थेट दृश्य आपण बघतोय की सहकुटुंब दोन्ही ठाकरे बंधू हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी आले आहेत। देवीचं दर्शन वगैरे करून आता मग पुढची काय रणनीती असेल ती ठरणार आहे। खास करून मुंबादेवी अतिशय महत्त्वाची आणि कोळी समाजाची आराध्य देवता म्हणून ओळखली जाते आणि त्यावरूनच मुंबई हे नाव पडलेलं आहे मुंबई या शहराचं। त्यामुळे मुंबादेवीचं महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे आणि याच मुंबादेवीच्या दर्शनासाठी दोन्ही ठाकरे बंधू हे पोहोचलेले आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 मराठीवर आपण बघतोय। दोन्ही ठाकरे बंधू सहकुटुंब मतदानाच्या आधी मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी देखील तिथे झालेली आहे आणि दर निवडणुकीच्या आधी जसं की आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं की जर निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी येतातच। 2017 मध्ये देखील रश्मी ठाकरे यांच्यासह ते मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले होते आणि आता जेव्हा उद्या मतदान पार पडणार आहे महानगरपालिकांचं आणि खास करून मुंबई अतिशय महत्त्वाची महानगरपालिका, त्या मतदानाच्या आधी आपण बघतोय की राज ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि सहकुटुंब संपूर्ण ठाकरे परिवार हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेलं दिसून येतंय। मुंबादेवीवरून मुंबईचं हे नाव पडलेलं आहे आणि मुंबादेवी आद्य दैवत देखील मानली जाते कोळी समाजाची। त्याच मुंबादेवीच्या दर्शनासाठी दोन्ही ठाकरे बंधू आलेले आहेत। मुंबादेवीकडे साकडं घालण्यात येत आहे की महापालिकेवर आमचा झेंडा फडकू दे, अशा आशयाने मुंबादेवीच्या दर्शनासाठी दोन्ही ठाकरे बंधू आलेले आहेत आणि त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। सोबत खासदार संजय राऊत देखील उपस्थित आहेत। ही थेट दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। मुंबादेवीच्या मंदिरातून थेट ठाकरे कुटुंब मुंबादेवीच्या मंदिरात दिसतंय। मुंबादेवीच्या दर्शनासाठी ते आलेले आहेत। रश्मी ठाकरे देखील सोबत आहेत आणि त्याचबरोबर ठाकरेंची तिसरी पिढी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी देखील तिथे झालेली आहे। दर्शनासाठी भाविक तिथे मोठ्या प्रमाणात आहेत। नेहमीच मुंबादेवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी ही असतेच, पण आता ठाकरे बंधू तिथे आल्यामुळे आणखी जास्त गर्दी कार्यकर्त्यांची देखील तिथे झालेली आहेत। आत्ताच राज ठाकरे यांनी शिवतीर्थवर पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले होते आणि या सगळ्यांमध्येच मुंबादेवीच्या दर्शनासाठी ते आलेले आहेत। त्यानंतर पुढची काय रणनीती असेल ती ठरणार आहे। थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। दोन्ही ठाकरे बंधू आपल्या पत्नीसह आणि आपल्या मुलांसह मुंबादेवीच्या दर्शनासाठी तिथे आलेले आहेत। त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय।
त्यानंतर पुढची रणनीती काय असेल हे ठरणार आहे, कारण अजूनही बराच वेळ आहे मतदारांना जाऊन भेटण्यासाठी। त्यामुळे आता काय नेमकी रणनीती असेल, मतदानाच्या दिवशी काय रणनीती असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबादेवीच्या दर्शनानंतर ही सगळी रणनीती ठरणार आहे। आत्ता आपण ही थेट दृश्य बघतोय मुंबादेवीची। मुंबादेवी कोळी समाजाची आराध्य दैवत मानली जाते आणि याच मुंबादेवीच्या नावावरून मुंबई शहराचं अधिकृत नाव हे मुंबई जेव्हा झालं ते मुंबादेवीच्या नावावरूनच झालेलं आहे। मुंबा आणि आई असं मिळून मुंबई नाव तयार झालं आणि त्याच मुंबादेवीच्या दर्शनासाठी ठाकरे बंधू आलेले आहेत। थेट दृश्य आपण बघतोय, मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची देखील तिथे गर्दी झाली आहे। पुढची रणनीती काय असेल, महापालिकेवर नेमका कुणाचा झेंडा फडकतोय आणि त्यानंतर मतदार नेमके उद्या कोणाकडे आपला कौल देतात हे सगळंच पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मतदानाच्या आदल्या दिवशी मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले ठाकरे बंधूंची ही दृश्य आपण थेट बघतोय। नेमकं आता काय सगळ्या आराध्य दैवताकडे मागितला जात आहे, आपलाच झेंडा महापालिकेवर फडकवला जावा अशी अर्थातच मागणी मुंबादेवीकडे करण्यात येत असेल दोन्ही ठाकरे बंधूंकडून। आणि त्यानंतर आता पुढची रणनीती काय असेल ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण मतदानाच्या दिवशी दुबार मतदारांना रोखायचं आणि या सगळ्या गोष्टींवर राज ठाकरे वारंवार कार्यकर्त्यांना सूचना देत आलेले आहेत। सगळ्याच कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून या बाबतीत मार्गदर्शन करण्यात आलं आहे आणि या सगळ्यांची रणनीती काय असेल, उद्या अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। मुंबई महानगरपालिकेवर नेमका कुणाचा झेंडा फडकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण मुंबईकर कुणाला आपला कौल देतात हे देखील आता उद्याच ठरणार आहे। उद्या नेमकं मतदार कुणाकडे आपलं मत, कोणाला आपलं मत देतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आत्ता आपण ही थेट दृश्य बघतोय मुंबादेवीच्या मंदिरातून। मुंबादेवीच्या मंदिरामध्ये दोन्ही ठाकरे बंधू सहकुटुंब दर्शनासाठी आलेले आहेत। आपण पुन्हा बोलूयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने यांच्याशी। सुस्मिता, आत्ताच काही वेळापूर्वी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले होते, त्यानंतर आता उद्या महत्त्वाचा दिवस आहे मतदानाचा, या सगळ्यांमध्ये मुंबादेवीचं दर्शन काय सांगशील? खरं तर मुंबादेवी आणि ठाकरे कुटुंब यांचे एक अतूट नातं आहे। ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांची प्रकृती स्थिर नव्हती, त्याच्यावरती शस्त्रक्रिया होणार होती, त्यावेळेला अनेक शिवसैनिक याच मुंबादेवी मंदिरामध्ये एकवटले होते। याच मुंबादेवीचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलेला होता। याच मुंबादेवीला मुंबईपासून वेगळं करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप वारंवार ठाकरे कुटुंबियांनी केलेला आहे। साधारणपणे 15व्या शतकातील हे मंदिर आहे, परंतु ठाकरे कुटुंबाचं एकतर रेणुका मातेशी आणि या मुंबादेवीशी अतूट नातं असल्याचं पाहायला मिळतं। माणूस कितीही प्रॅक्टिकल विचार करणारा किंवा वास्तववादी जगणारा असला तरी सुद्धा त्याला देवाला साथ घालावीशी वाटते आणि ज्या वेळेस ठाकरे कुटुंबियाला कठीण प्रसंग ओढावलेले आहे त्यावेळेला मुंबादेवीच्या या मंदिरामध्ये येऊन संपूर्ण ठाकरे कुटुंबीय नतमस्तक होत होतं। यावेळी मात्र चित्र वेगळं आहे, कारण राज ठाकरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार त्यांच्यासोबत आहे। बरोबर, राज ठाकरेंची सून अर्थात अमित ठाकरे यांची पत्नी ही पुढच्या पिढीतली ठाकरेंची सून सुद्धा या सगळ्या देवीच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली आहे, देवीसमोर नतमस्तक झालेले आहे। खरं तर मुंबादेवी समोरची जी ज्योत एक अर्थांनी महत्वाची आहे। या ज्योतीमुळे मुंबईच्या दैदिप्यमान ऐश्वर्याने कायम राहतं अशा पद्धतीची भावना गेली अनेक वर्ष इथल्या भाविकांच्या मनामध्ये असते आणि त्याचमुळे मुंबादेवी समोरच्या ज्योतीसमोर नतमस्तक होत ठाकरे कुटुंबीय मुंबई महानगरपालिका काबीज करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये जनतेचा आशीर्वाद मिळावा यापूर्वी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबादेवी आणि ठाकरे कुटुंब यांचं नातं यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेलं आहे, परंतु आज मुंबादेवीने आणि मुंबईकरांनी जर आपण बघितलं तर पहिल्यांदाच दोन्ही ठाकरेंना एकत्रित आलेलं पाहिलं, एकत्रित निवडणूक लढताना पाहिलं। बाळासाहेबांच्या हयातीमध्ये सुद्धा मुंबादेवी या मंदिरामध्ये ठाकरे कुटुंबियांचा कायम वापर कुठलाही राजकीय प्रचार न करता आज केवळ भक्तिभावानं ठाकरे कुटुंबीय या मंदिरासमोर नतमस्तक होताना दिसत आहे, देवीसमोर आशीर्वाद मागतायत। गेले अनेक दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुंबादेवी अर्थात मुंबईची आई, मुंबईला मुंबई हे असं एकमेव शहर आहे की ज्याला आई ही, म्हणूनच या आईसमोर आपण नतमस्तक होण्यासाठी आल्याची भावना ही आज ठाकरे कुटुंबियांच्या मनामध्ये नक्कीच असेल।
मुंबईचं आणि बॉम्बेचं नातं आणि त्यातनं होणारे अनेक वाद हे गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलेले होते. परंतु आज या मुंबा देवीच्या दर्शनातनं केवळ देवीला प्रसन्न करणं ही मुंबईकरांना पुन्हा एकदा त्या शब्दाकडे मुंबईच्या गादीकडे मुंबईच्या महापौर घेण्याची त्याचं लक्ष केंद्रित करून घेण्यासाठीचा हा एक प्रयत्न ठाकरे कुटुंबियांकडून केला जात असल्याचं आपल्याला अगदी बरोबर आहे सुस्मिता. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस की मुंबादेवी आराध्य दैवत आहे आणि मुंबादेवीकडे आता साकडं घालण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू हे सहकुटुंब तिथे आलेले आहेत.